महत्त्वाची बातमी आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीमध्ये अपघात झालाय। हेमंत गोडसे हे अपघातातून बचावले आहेत, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय। दिल्लीतील बीडी मार्गावर गोडसे यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आता मिळतेय। राजधानी दिल्लीमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झालाय, मात्र या अपघातातून हेमंत गोडसे हे सुखरूप बचावले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर सध्या आपल्या सोबत आहेत। संदीप, गोडसे यांच्या कारच्या अपघात झाल्याची माहिती मिळतेय। अगदी बरोबर सागर, आज शिवजयंतीचा कार्यक्रम असतो राजधानी दिल्लीमध्ये आणि संसदेमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे हे काल राजधानी दिल्लीमध्ये आले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर ते आपल्या निवासस्थानी परतत असताना बीडी मार्गावर एका गाडीला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका दुसऱ्या वाहनाने त्यांच्या गाडीला ठोकर मारली आणि त्यामुळे त्यांच्या गाडीला अपघात झाला। गाडीचं यामध्ये नुकसान झालेलं आहे, मात्र सुदैवानं हेमंत गोडसे यांना काहीही झालेलं नाही। आणि त्यानंतर घरी आल्यानंतर हेमंत गोडसे यांनी थोडी विश्रांती घेऊन आता ते दिल्ली विमानतळाकडे रवाना झाले आहेत आणि काही वेळानंतर ते शिर्डी विमानतळावर दाखल होणार आहेत। मात्र त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, त्यांना या अपघातामध्ये कोणतीही इजा झालेली नाही। सागर, नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।